सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याबाबत कार्यवाही नाही. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचे स्पष्टीकरण. सिडको मंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील घरांचे दर कमी करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी दिले. या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडकोच्या संचालक मंडळात सूचना देऊ, तसेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन सिडकोचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी 3 दिवसांपूर्वी दिले होते. सिडकोच्या घरांच्या बांधकामाची उत्तम गुणवत्ता, परिपूर्ण दळणवळण आणि कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय पारदर्शक यंत्रणेद्वारे ही घरे सामान्यांना सोडत प्रक्रियेतून दिली जात आहेत. नागरिकांनी देशाच्या सर्वात मोठ्या आर्थिक उलाढाल होणाऱ्या नवी मुंबईसारख्या शहरात आपल्या स्वप्नातील घर घेऊन कुटुंबासोबत राहावे, असे आवाहन गोयल यांनी केले. किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या, सिडकोने परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली. तळोजा आणि खारघर या 2 उपनगरांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून पुढील वर्षी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. पहिल्या 2 वर्षांचे मासिक मेंटेनन्स सिडको आकारणार नसल्याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले. जे आम्ही लोकांना स्कीम लॉन्च केलेली आहे त्याचे रेट सर्वांना माहिती आहे, त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्वांना माहिती आहे. डोमेसाईल आहे, नवी मुंबईमध्ये आपला घर नसावा आणि EWS साठी जी अट आहे ती अट आहे आणि आमचे ते जसे आहे तसेच आहे. त्याच्यामध्ये सध्या आम्हाला शासनाकडून कुठलाही आदेश निर्देश प्राप्त नाही आणि आमच्या अशी तयारी आहे की नक्कीच आम्ही जे फ्लॅट्स आम्ही ज्या किमतीला जाहीर केलेले आहेत त्या किमतीलाच जातील आणि आम्हाला जनमानस सामान्य जन खूप चांगला प्रतिसाद याच्यामध्ये देणार आहे अशी आम्हाला विश्वास. मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे आणि एकनाथ शिंदेशी भेटणार आहे, तुम्ही सिडकोच्या बैठकीत सूचना करणार आहे, हे खोटं बोलले का? मी असं नाही म्हणत ते खोटा बोलले. मी काय म्हटलं, मी काय वस्तुस्थिती सांगितली. त्यांच्या तुम्हाला शिरसाट साहेब बोलले का असं म्हणून मी काय म्हटलो, त्यांच्या आणि मुख्यमंत्री किंवा त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल त्याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे. आज रोजी सिडकोच्या वेबसाईटला जे माहिती आहे ती माहिती आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. आज रोजी मी तेच बोलतोय. सिडकोच्या ज्या किमती आज ठरलेल्या त्याच किमतीला लोकांना घर मिळेल, त्याच्यात कुठलीही कमी किंवा काही अधिक अशी कुठलीही चर्चा नाही. आज जे दर आहेत त्याच दरामध्ये कशी घर घ्यायची, पण तो दुसरा मुद्दा यायला असं की आता ही घराची किंमत सिडकोने ठरवलेली त्या किमतीमध्ये आपल्याला द्यायचं असा निर्णय सिडकोला झाला आहे. राज्य सरकारचं कुठलेही निर्णय नाही किंवा काही. पण गेल्या वेळी ती 52 लोकांच्या घरांची दर 5 ते 6 लाखांचे खाली आले. राष्ट्रातील सीएमना भेटले एकनाथ शिंदे आणि 24 तासात ते दर खाली आले. तर असं काही कुणाचं राजकीय जसं मंचने केलं होतं तर असं कुणी सिडकोने आपल्याकडे नाही. आपल्या गेल्या राजकीय पक्षाकडे आम्हाला अशा कुठल्याही पत्रव्यवहार किंवा प्रस्ताव प्राप्त नाहीये की या घरांची किंमत कमी झाली पाहिजे. कुठलाही निर्देश प्राप्त नाहीये, कुठलाही प्रस्ताव प्राप्त नाहीये, कुठलाही पत्र प्राप्त नाहीये की या घरांची किंमत कमी झाली पाहिजे. म्हणून माझं हेच म्हणणं आहे की आज रोजी जे अधिकृत माहिती आहे तेच आहे जे वेबसाईटला उपलब्ध आहे. तर आम्ही तर त्याचाच बद्दल बोलणार ना. त्याच्याशिवाय काही दुसरा ऑफिशियल स्टेटमेंट कसा करू शकतो.